टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर, राज्यामधल्या पुलांच्या धोकादायक संदर्भात ऑडिट करण्यासाठी तुम्ही सांगितलं होतं, नेमके राज्यामध्ये किती धोकादायक पूल आहेत? सर, अधिवेशनामध्ये एक खरं म्हणजे हा विषय आला होता आणि त्यावेळेला पण मी माहिती दिली होती। साधारण 13 पूल, मुंबई विभागातले 5, पुणे विभागातले 2, नाशिकचे 4 आणि नागपूर विभागातले असे साधारण 13 पूल धोकादायक याच्यामध्ये आहेत। त्याचं काम नवीन म्हणजे जिथं पूर्ण बांधायचं पण आपण हे करतोय। ज्या ठिकाणी स्ट्रक्चरल काय त्यात सुधारणा असेल त्या करायचं आपण ते घेतोय आणि लवकरच ही कामं आपण सुरू करतोय। आणि जी मधली दुर्घटना पुण्यामधली घडली आपल्या इंद्रायणी नदीवरची, असे प्रकार होणार नाहीत त्याची दक्षता जी आहे ती विभागाकडून घेतली आहे आणि लवकरात लवकर हे जे पुलांचं आमच्याकडं आज ऑडिट किंवा रिपोर्ट आले त्या आम्ही दुरुस्त करून वाहतुकीला सुरू करतो। सर, मात्र जसं पुण्यातला पूल मंजूर झाला होता मात्र बांधण्यात आलं नव्हतं, अशा कुठल्या पूल आहेत का की ज्याची निविदा झालेली आहे मात्र पूल आता नाही? आज तरी पुण्यासारखी परिस्थिती नाही कुठं की बुवा जिथं काम मंजूर करून दिलं आहे आणि थोडं अधिकाऱ्यांकडनं त्याच्यामध्ये चालढकल झाल्यामुळं अशी कुठली आज परिस्थिती नाही। पण त्याची पण आम्ही सांगितल्याप्रमाणे समिती करून की पुण्यातलं हे प्रकरण जे वेळेत वर्क ऑर्डर वगैरे दिल्या गेल्या नाहीत हा जो विषय होता त्याची पण आपण चौकशी समिती त्यावेळेला स्थापन करून त्यांचा रिपोर्ट पण आमच्याकडे आला आहे आणि त्याच्यावर आम्ही डिपार्टमेंटकडनं निर्णय लवकर करू। विशेष करून कोकणातल्या पूल जास्त धोकादायक असल्याचं हे सगळीकडचं आहे सर। फक्त काय होतं कोकणात आपण म्हणताय तसं एक तर पाऊस जास्त असतो आणि दुसरं जरा समुद्राच्या इथं असल्यामुळे जरा खारं पाणी किंवा वाऱ्याचा जो आहे शेवटी ह्युमिडिटीचा पुलावर पण हे होतो, कॉन्क्रीट वगैरे ह्याच्यावर पण परिणाम होतो। ही वस्तुस्थिती आणि थोडं कोकणामध्ये पूल पण जास्त आहेत कारण कोकणामध्ये जरा नद्या, छोटे छोटे ओढे किंवा खाडी या गोष्टी नैसर्गिक स्थिती असल्यामुळे थोडे संख्या जास्त आहे। त्यामुळं नक्की पण तसं आपण दुरुस्त्या, रिपेअर्स किंवा आता नवीन जे करायचं ते आपण लवकरात लवकर करतोय। त्याला त्या पद्धतीनं CM साहेबांनी पण ह्याला लागणारा निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्यात आणि मी परत सांगतो की जिथं नवीन बांधायचं तिथं आम्ही पूर्ण नवीन बांधणार। ज्या ठिकाणी स्ट्रक्चरल काही दुरुस्ती करून तो जर पूल पुढचं एक 15-20 वर्ष टिकणार असेल तर तसं आम्ही ते पण करू। सर, एक दुसरं, नागपूरच्या ज्या बारमध्ये एक PWDचा अधिकारी खरं तर हा सापडला होता, काय नेमकी कारवाई करण्यात आली? नाही, शेवटी अधिकाऱ्यांनी आपलं काम, नोकरी किंवा शासकीय जे काम आहे हे त्यांनी शासनाच्या वेळेमध्ये आणि शासनाच्या तिथं जे केलं जो प्रकार समोर आला हे त्याला अजिबात हे नाही आणि ताबडतोब आम्ही त्याची सगळी हे करून तिथला जो डेप्युटी इंजिनियर होता त्याला सस्पेंड केलेलं आहे आणि त्याची चौकशी जी आहे ती पुढं चालू केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।